तर बघा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आणि ब्रेकडाऊन स्ट्रेंथ आपण बघितलं, ब्रेकडाऊन व्होल्टेज आणि डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. आता परत अतिमहत्त्वाचा पार्ट आहे काय, टाईप्स ऑफ कॅपॅसिटर अँड देअर युजेस ॲप्लिकेशन. कुठं वापरतात ते कॅपॅसिटर ते आपल्याला बघायचे. तर देअर आर बखल टाईप्स ऑफ कॅपॅसिटर, खूप साऱ्या प्रकारचे कॅपॅसिटर आहेत, पण लिमिटेड कॅपॅसिटर तुमच्या सिलेबसला दिलेले आहेत आणि त्याचेच ॲप्लिकेशन आपल्याला बघायचं. ओके, तर कोणतं डायलेक्ट्रिक बघा, कॅपॅसिटर म्हणजे काय, एक प्लेट पॉझिटिव्ह आणि एक दुसरी निगेटिव्ह, जर ते आपण डायलेक्ट्रिक मटेरियलमध्ये सेपरेट केलं तर कॅपॅसिटर तयार होतं. एक इलेक्ट्रोड दुसरा इलेक्ट्रोड मधामध्ये डायलेक्ट्रिक मीडियम आलं तर काय तयार होतं, कॅपॅसिटर तयार होतं. ओके, तर ते डायलेक्ट्रिक मटेरियल कोणत्या प्रकारचं आहे त्या डायलेक्ट्रिक मटेरियलच्या टाईपवरून त्याचे कॅपॅसिटरचे प्रकार पडलेत. सो अकॉर्डिंग टू डायलेक्ट्रिक मटेरियल देअर आर व्हेरियस टाईप्स ऑफ कॅपॅसिटर. विच आर दोज, दीज आर द टाईप्स ऑफ कॅपॅसिटर. एअर कॅपॅसिटर, इन एअर कॅपॅसिटर एअर ॲक्ट ॲज अ डायलेक्ट्रिक मटेरियल. मधामध्ये हवा असते, मधामध्ये एअर असतं, त्याला आपण काय म्हणतो, एअर कॅपॅसिटर म्हणतो. ओके, त्याच्यानंतर दुसरं पेपर कॅपॅसिटर. याच्यामध्ये एक स्पेशल पेपर असतो, कोणता, पॅराफिन पेपर बघितला असाल तुम्ही. ट्रान्सफॉर्मर याच्या वाइंडिंग करताना तो पेपर वापरतो आपण. एक वाइंडिंगची लेअर झाली की मधात पेपर देतो, पुन्हा ते लेअर वापरतो. किंवा मोटरच्या वाइंडिंगसाठी सुद्धा तो पेपर वापरतो, तो स्पेशल पेपर आपण तिथं वापरतो पेपर कॅपॅसिटरमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मिका किंवा मायका, दोन शब्द प्रोनाऊन्सिएशन कसं करू शकता तुम्ही. तर ते मटेरियल जर आपण डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून वापरलं तर त्या कॅपॅसिटरला मायका कॅपॅसिटर असं म्हणतात. त्याच पद्धतीनं सिरॅमिक कॅपॅसिटर हे कॅपॅसिटर असं आहे की त्याच्यामध्ये दोन डायलेक्ट्रिक प्लेटमध्ये सिरॅमिक ॲज अ डायलेक्ट्रिक मटेरियल टाकतात. आता हे मिका आणि सिरॅमिक हे दोन कॅपॅसिटर कसे आहेत, थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत, महाग आहेत. का, त्याचे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथसुद्धा महाग आहे, म्हणजे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथसुद्धा जास्त आहे. तर हे महाग कॅपॅसिटर फक्त हाय व्होल्टेजसाठीच वापरतात, इथं लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॉलिकार्बन कॅपॅसिटर. स्मॉल साईजचे असतात आणि छोट्या स्मॉल ॲप्लिकेशनला वापरतात, पण त्याची ॲक्युरेसी मात्र जास्त आहे, ते आपण बघणार आहेत. ओके, ॲप्लिकेशन तर बघायचे पॉलिकार्बन. त्याच्यानंतर इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर पाहिलं असेल तुम्ही, ब्ल्यू कलरचे कॅपॅसिटर, इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर सर्किटमध्ये वगैरे, रेक्टिफायरला किंवा इन्व्हर्टर सर्किटला, तर मदरबोर्डला वगैरे बघितले असेल ना छोटे निळ्या कलरचे कॅपॅसिटर, ते इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर. तर टाईप्स ऑफ कॅपॅसिटरमध्ये तुम्हाला प्रश्न काय असतो माहिती आहे का, डिफाईन कॅपॅसिटर अँड लिस्ट इट्स ॲप्लिकेशन. डिफाईन कॅपॅसिटर, गिव्ह इट्स टाईप्स अँड ॲप्लिकेशन ऑफ इच. एक ॲप्लिकेशन प्रत्येकाचं लिहायचं. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये प्रश्न असतात. बघा, पहिलं एअर कॅपॅसिटर. एअर कॅपॅसिटर हे व्हेरिएबल कॅपॅसिटर आहे. का, कारण एअरचं डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ व्हॅरी होतं आहे डिपेंडिंग ऑन मॉइश्चर कंटेंट किंवा अजून काय त्याच्यामध्ये हे आहे, त्याच्यामुळून त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ बदलत असते, म्हणून व्हेरिएबल कॅपॅसिटरमध्ये एअर कॅपॅसिटरचा वापर होतो. ओके, पार्शियली एअरचा कन्सेप्ट बघितला ना तुम्ही, तर त्याच्यामध्ये व्हेरिएबल डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ व्हॅरी होते, म्हणून एअर कॅपॅसिटर व्हेरिएबल कॅपॅसिटरमध्ये आपण वापरतो. व्हेरिएबल कॅपॅसिटर म्हणजे ज्याची व्हॅल्यू बदलत असते. उदाहरणार्थ रेडिओ रिसिव्हर माहिती आहे तुम्हाला, ट्रान्समीटर आणि रिसिव्हर. तर डेटा आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिट करतो, त्याला ट्रान्समीटर म्हणतात, आणि डेटा रिसीव्ह करणारं रिसिव्हर आहे. ओके, तर तिथं आपण वापरतोय एअर कॅपॅसिटर. दुसरं पेपर कॅपॅसिटर, याच्यामध्ये पॅराफिन पेपर वापरतो आपण डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून. कुठं वापरतो हे, फिल्टर सर्किटरीमध्ये. तुम्ही सी फिल्टर, LC फिल्टर, पाय फिल्टर शिकले की नाही, रेक्टिफायर नंतर फिल्टर शिकले ना, तर हे फिल्टर काय करत असते, रिपल फॅक्टरला कमी करत असते, आणि त्यासाठी या टाईपचं कॅपॅसिटर वापरतो आपण. कोणतं, पेपर कॅपॅसिटर, पेपर कॅपॅसिटर. देन मिका आणि सिरॅमिक हे दोन कॅपॅसिटर जे आहेत हाय व्होल्टेज ॲप्लिकेशनला वापरतात, कारण त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ सगळ्यात चांगली आहे, पण खूप महागडे येते. ओके, सुटेबल फॉर हाय व्होल्टेज ॲप्लिकेशन ओनली. महाग आहेत, पण मग हाय व्होल्टेज ॲप्लिकेशनला आपण त्याला वापरतो, स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॉलिकार्बन. याची व्हॅल्यू कमी असते. ओके,
पॉलीकार्बन ॲज अ डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून वापरतो. पॉलिमर, पॉलीकार्बन, त्याच्यानंतर हे शिकलेत ना तुम्ही केमिस्ट्रीमध्ये, केमिस्ट्रीच्या बेसिक सायन्समध्ये पहिला टॉपिक थर्ड टॉपिक काय, व्हेरियस टाईप्स ऑफ इंजिनिअरिंग मटेरियल. त्याच्यामध्ये काय पेंट, वॉर्निश, त्याच्यानंतर पॉलिमर, मोनोमर, त्याच्यामध्ये सगळे बघितले तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्ही शिकलेत पॉलीकार्बन काय, पॉलिमर काय, पॉलिस्टर काय, PVC काय वगैरे वगैरे. तर त्यातलं पॉलीकार्बन हे आपण डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून वापरतो. आणि ते मटेरियल बघा ह्या कॅपॅसिटरची खासियत काय आहे की याची ॲक्युरसी खूप जास्त असते, हायली ॲक्युरेट येते. हे कसे आहेत, हायली ॲक्युरेट आहेत, म्हणून आपण स्मॉल ॲप्लिकेशनला वापरतो. उदाहरणार्थ तुम्हाला काय करायचं आहे, चार्जर बनवायचे 230 व्होल्टचं 10 व्होल्टमध्ये 12 व्होल्टमध्ये कन्वर्ट करायचं. मग काय करणार तुम्ही, रेक्टिफायर लावणार, ब्रिज रेक्टिफायर लावणार. मग ब्रिज रेक्टिफायरना AC to DC कन्वर्ट तर होणार, पण मग त्याच्यामध्ये रिपल कंटेंट येईल, माहिती आहे ना तुम्हाला रिपल कंटेंट. मग ते रिड्यूस करण्यासाठी तुम्ही कॅपॅसिटर फिल्टर लावणार किंवा CLC फिल्टर लावणार किंवा पाय फिल्टर लावणार. तर हे त्यावेळेस तुम्ही ह्या टाईपचं कॅपॅसिटर तिथं वापरायचं. त्यानं काय होईल, आउटपुट तुम्हाला एक्झॅक्ट भेटेल, आउटपुट एक्झॅक्ट भेटेल. ते पॉलीकार्बन कॅपॅसिटर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर. तुम्ही बघितलं असेल ब्ल्यू कलरचे कॅपॅसिटर असते इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, असं मटेरियल की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोलिसिस होते, असं मटेरियल ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोलिसिस होतं. आता इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, आयन सेपरेट करणारं मटेरियल. उदाहरणार्थ मिठाचं पाणी, त्याला जर इलेक्ट्रिक सप्लाय दिला तर काय होतंय, सोडियम वेगळं होतं आणि क्लोरीन वेगळं होतं, 2 इलेक्ट्रोडवर, माहिती आहे ना तुम्हाला. तर ही जी प्रोसेस आहे त्याला इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस म्हणतात. आणि हे ज्या केमिकलमधून होतं त्याला इलेक्ट्रोलाइट म्हणतात. अधिक माहितीसाठी केमिस्ट्रीशी संपर्क साधा. बरं, इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचा धडा शिकला असाल ना फर्स्ट इयरला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे खूप महत्त्वाचं आहे. बॅटरी, सगळ्या बॅटरी ॲप्लिकेशनला हेच वापरलं जातं इलेक्ट्रोलाइट, त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बॅटरीजमध्ये तेच बघायचं. तर बघा इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर म्हणजे तिथं इलेक्ट्रोलाइट ॲज अ डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून वापरतो आपण. ओके, तर हे कुठं वापरतो आपण, हे आपण फक्त DC ॲप्लिकेशनला वापरतो. कुठं वापरतो, फक्त DC ॲप्लिकेशनला. याची ॲक्युरेसीसुद्धा चांगली असते, येतं लक्षात. सो दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ कॅपॅसिटर अँड देअर ॲप्लिकेशन. एक ॲप्लिकेशन लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं क्वेश्चन. त्याच्यानंतर या टॉपिकमधले म्हणजे कॅपॅसिटरमधले कोणकोणते महत्त्वाचे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकते त्याचे क्वेश्चन लिहिलेत आपण. तर डिफाईन कॅपॅसिटर, लिस्ट इट्स टाईप अँड ॲप्लिकेशन ऑफ इच, असा प्रश्न असतो. लिस्ट इट्स टाईप, अँड इट्स ॲप्लिकेशन. एक ॲप्लिकेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर डिफाईन कॅपॅसिटर अँड राईट देअर युनिट. कॅपॅसिटरचं युनिट काय आहे, काय बाळे, कॅपॅसिटरचं युनिट फॅरड, मायक्रोफॅरड, आठवतं आहे. त्याच्यानंतर आलं नाही तुम्ही. त्याच्यानंतर एक्सप्लेन एनर्जी स्टोरेज इन कॅपॅसिटर. एनर्जी किती स्टोअर होते कॅपॅसिटरमध्ये त्याचं डेरिव्हेशनसुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर एक्सप्लेन पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. पॅरलल प्लेट कॅपॅसिटरमध्ये एनर्जी कशा पद्धतीने स्टोअर होते काल सांगितलं ना आपण. ओके, तर ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर एक्सप्लेन कॅपॅसिटर विथ पार्शियल मीडियम, पार्टली एअर मीडियम. तर हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे, मागच्या वेळेस विचारला होता. त्याच्यानंतर डिराईव्ह द सिरीज पॅरलर इक्वालंट ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटर जर सिरीजमध्ये लावलं तर काय होतं, फ्रॅक्शन होतं, आणि पॅरलरमध्ये लावलं तर त्याची बेरीज होते. तर ते आपण बघितलं त्याचं डेरिव्हेशन, येतं लक्षात. त्याच्यानंतर एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ चार्जिंग अँड डिस्चार्जिंग. तर चार्जिंग काय होतं, चार्जिंग कशी होती, डिस्चार्जिंग कशी होती, आणि त्याचे कर्वेचरसुद्धा विचारल्या जाऊ शकतात. ड्रॉ द कर्वेचर ऑफ चार्जिंग अँड डिस्चार्जिंग असा पण प्रश्न असू शकतो. त्याच्यानंतर डिफाईन डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ अँड ब्रेकडाऊन व्होल्टेज, जे आत्ता बघितलं आपण, ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर न्यूमरिकल ऑन सिरीज पॅरलर, आणि त्याच्यानंतर न्यूमरिकल ऑन कॅपॅसिटर. बघा C=ॲप्सिलॉन A/D किंवा E=1/2 CV², याच्यावर सुद्धा न्यूमरिकल असतात. तर या सगळ्या टाईपचे न्यूमरिकल आपण घेतले. ओके,
तर त्या प्रत्येक टाईपचं एक एक न्यूमेरिकल तुम्ही व्यवस्थित करून घ्या, एक एक दोन दोन. ओके, हे तुमचे 12 मार्क कुठंच नाही गेले पाहिजे. येते लक्षात? सो राईट डाऊन.